हॅलो फ्रेंड्स, आजच्या सॉलिडवर्कच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत सॉलिडवर्क्समध्ये असेंबली आपण कसे करतो. ओके, तर मी माझ्याकडे एक नकल जॉईंटचे डिझाईन केलेले पार्ट आहे. त्याची आपण असेंबली कशी करायची ते आपण आता बघूया. असेंबलीमध्ये जातो, डबल क्लिक. त्यानंतर विंडो ओपन झाली. आता यातला मी पहिला पार्ट घेतो, फॉर्क एंड सिलेक्ट केला आणि इथून ओपन म्हणतो. ओके, तर आता याला मी इथे प्लेस करतो. तुम्ही जर याला रोटेट करणार असला तर तुम्ही इथून त्याला अँगल वाईज देऊन तुम्ही इथून ॲडजस्ट पण करू शकता. तर मी आता ॲज इट इज प्लेस करतो इथे. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट बघूया, इन्सर्ट करूया. त्यानंतर हे थोडंसं याला इथे प्लेस करतो आणि नेक्स्ट पार्ट इन्सर्ट करूया. इन्सर्टमध्ये इन्सर्ट कंपोनंट, तर नेक्स्ट जो आहे तो आय आणि मी इथून ओपन म्हणतो. ओके, इथून मी आयला ओपन केला आणि इथे मी ह्याला प्लेस करतो. तर आपण आता पहिल्यांदा यांना रिलेशनशिप डेव्हलप करूया. तर आता मी रिलेशन डेव्हलप करताना असेंब्लीमध्ये इथून पहिला मेट करायचं. मेट म्हटल्यानंतर मी काय करतो, हा ह्याचा इनर फेस आणि ह्याचा इनर फेस सिलेक्ट करतो. ह्याचा इनर फेस सिलेक्ट केला, त्यानंतर ह्याचा इनर फेस सिलेक्ट केला. तर आज काय झालं, कॉन्सेंट्रिसिटी रिलेशनशिप इथे अप्लाय झाले. मी काय करतो, त्याला थोडीशी डायरेक्शन रिव्हर्स करतो. ओके, अशी करून इथे ओके म्हणतो. ओके, थोडंसं ॲडजस्ट करूया असं. ओके, आणि आता मी काय करतो, हा फेस आणि फॉर्कचा हा फेस मी काय करतो, कोइन्सिडेंट करून घेतो. हा फेस सिलेक्ट केला, त्यानंतर हा फेस, तो कोइन्सिडेंट रिलेशन ऑटोमॅटिक घेतलेले, इथून मी ओके म्हणतो. ओके, तर बघू शकता पार्ट आपला परफेक्ट जॉईन झालेला दिसतोय. ओके, चला तर आता मग काय करूया, नेक्स्ट पार्ट आपण इन्सर्ट करूया. इथून मी पहिला ओके म्हणतो, पुन्हा इन्सर्ट कंपोनंट, त्यानंतर आपण काय नकल पिन घेऊया. नकल पिन घेतली, इथून मी ओके म्हणतो. तर आपले पिन आता आलेले, मी काय करतो, तिला इथे प्लेस करतो. ओके, आणि काय करतो, आता मी मेट घेतो. मेटमध्ये गेल्यानंतर काय करतो, पहिला यांच्या ॲक्सिस मी पहिला मॅच करून घेतो, किंवा फेसेस दिले तरी चालेल. हा फेस आणि हा फेस कोइन्सिडंट. ओके, त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते म्हणजे काय करायचं, हा फेस आणि हा फेस आपण कोइन्सिडंट करून घेऊया. काय करतो, जो हा फेस सिलेक्ट केला, त्यानंतर हा फेस सिलेक्ट करतो, कोइन्सिडंट. ओके. ओके, तर आपली असेंबली होत आलेली आहे. मी आता काय करतो, नेक्स्ट कंपोनंट इन्सर्ट करतो इथून. ओके, नेक्स्ट कंपोनंट आपला जो आहे तो म्हणजे कॉलर. इथून इन्सर्ट कंपोनंट, पण कॉलर घेतला, कॉलर ते ॲड झाला. मी काय करतो, इथे प्लेस करतो. ओके, आणि आता मी काय करीन,
आपल्याला तर हा होलचा ॲक्सिस आणि ह्या होलचा ॲक्सिस मॅच करायला लागणार. ओके, तर पहिलं आपण काय करूया, ॲक्सिस विजिबल करूया. ओके, आणि आता मी काय करतो, मेटमध्ये जातो. मेटमध्ये गेलो त्यानंतर आपण काय करायचं, हा ॲक्सिस सिलेक्ट करायचा. त्यानंतर हा ॲक्सिस सिलेक्ट केला, दोन्ही कोइन्सिडंट. ओके, त्यानंतर आपण काय करूया, हा फेस आणि हा फेस कोइन्सिडंट करून घ्या. मी आता ॲक्सिसचं काम झालं, ॲक्सिस हाईड करून ठेवतो पुन्हा. त्यानंतर पुन्हा हा इनर सरफेस आणि हा आउटर सरफेस पेनचा तर प्लेस झाले बरोबर. ओके, तर इथे होलला होल पण परफेक्टली मॅच झालेला आपल्याला दिसून येते. ओके, पण झूम आउट करतो. आणि आता लास्ट कंपोनंट आपला उरलाय तो म्हणजे पिन. आपण पिन इन्सर्ट करूया इथून. ओके, त्यानंतर इन्सर्ट कंपोनंट, लास्ट कंपोनंट आहे तो टेपर पिन. टेपर पिन घेतली. ओके म्हणतो. पिन जे आहे ते मी थोडीशी इथे प्लेस करून ठेवतो. ओके, आता मी काय करेन, मेटमध्ये गेलो. त्यानंतर हा सरफेस आणि त्यानंतर हा सरफेस सिलेक्ट करतो. तर हे दोन्ही अटॅच झाले इथून. ओके, त्यानंतर काय करीन, आता ह्याच्या रिव्हर्स साईडला जर बघितलं तर इथे ही पिन थोडीशी बाहेर आहे. ओके, तर आपण काय करूया, ती परफेक्टली मॅच करून घेऊया. तर मी काय करतो, आणि एक रिलेशनशिप डेव्हलप करतो. ते म्हणजे तर ह्या पिनचा सरफेस आणि कॉलरचा सरफेस कोइन्सिडंट इथून. ओके, तर आता आपल्याला दिसेल की परफेक्ट मॅच झालेला आहे. ओके, तर अशा प्रकारे आजचा आपला हा असेंब्लीचा सेशन. पुढचा नेक्स्ट जो पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.